वारे गुरुजी, ज्यांनी वाबळेवाडी आणि जालिंदर नगरच्या शाळा फक्त बदलूनच दाखवल्या नाहीत, तर जगासमोर शाळा कशी असावी याचं एक उदाहरण तयार केलं. या शाळा पाहायला देश विदेशातून लोक आजही येतात आणि वारे गुरुजींसारख्या माणसाने इतर खेड्यातल्या शाळांसाठीही असंच काम करावं ही अपेक्षा व्यक्त करतात. आता हेच वारे गुरुजी संगमनेर तालुक्यातल्या एका शाळेसाठी पुढे सरसावलेत आणि त्यांनी या शाळेचं रूपडं बदलून टाकण्याची तयारी दाखवली आहे. संगमनेरची खेड्यातली IT कंपनी म्हणून ओळख असलेल्या बाप कंपनीचे संस्थापक रावसाहेब घुगे यांनी एक दिवस वारे गुरुजींच्या शाळेला भेट दिली होती आणि आपल्या तालुक्यातल्या शाळाही अशाच असाव्यात हा निर्धार केला. बाप कंपनीने शाळेतल्या मुलांना लहानपणापासूनच AIचं शिक्षण देणारं फ्युचर एक्स हे प्रोडक्ट तयार केलंय आणि त्यासाठी दिशा दाखवणार आहेत खुद्द वारे गुरुजी. मला वाटलं विद्यार्थी त्यांच्या गप्पा चालल्यात बोलून देतील का नाही माहीत नाही, पण उभं राहिल्यानंतर ते शांत झालेत. आपण इथं कशासाठी जमलो रे? काय करायचंय सांगा? कशासाठी आलेत? सगळे गावातली लोक आलेत, पाहुणे आलेत. कशासाठी आलोय आपण? तुम्हाला नवीन शाळा बांधायची ना? पाहिजे ना नवीन शाळा तुम्हाला? काय काय पाहिजे तिथं? यादी करून आणायची उद्या वहीवर, हा? आणि सगळी यादी एकत्र करायची आणि राव सरांना पत्र पाठवायचं इथून की आम्हाला ह्या गोष्टी पाहिजेत. चालेल ना? संगमनेर तालुक्यातल्या धनगरवाडीत फार तर 35 ते 40 मुलं शिक्षण घेतात, पण या शाळेची अवस्था फार चांगली नाही. शिवाय आपण सगळं सरकारकडूनच होण्याची वाट पाहत बसलो तर या खेड्यातल्या कित्येक पिढ्याही वाट पाहण्यातच त्यांचा वेळ वाया घालवतील. बाप कंपनीच्या फ्युचर एक्सने धनगरवाडीच्या शाळेची निवड केली आणि वारे गुरुजींनीही वाबळेवाडीचं मॉडेल बनवून दाखवण्यासाठी तयारी दाखवली. बाप कंपनी आता लोकसहभाग, CSR आणि स्वतः कंपनीचा निधी अशा तत्वावर धनगरवाडीच्या शाळेचा विकास करणार आहे. बऱ्याच लोकांचे मेसेज आले. माझ्या मित्रांना विचारलं, सरांचा काय ZPचा प्लॅन दिसतोय काय काय माहीत. 16 गावातच काम करायला घेतलंय त्यांनी. मी म्हटलं मला ZP काही इंटरेस्ट नाही आहे. राजकारण तुमच्याकडे ठेवा. 16 गावं याच्यामुळे आम्ही बोलतोय कारण हे 16 गावं दुष्काळी आहेत. हे वर्षानुवर्ष आम्ही अशीच बघितलीत आणि याला जर तुम्ही आमचा पॅटर्न वापरला तर मी खात्री देतो की हे गावं पुणे जिल्हा काय कोकणापेक्षा भारी तयार होतील. आज आमच्या कंपनीत येऊन बघा तुम्ही. बरेच लोक कंप्लेंट करतात झाडं आपल्याकडे ग्रीनरी नाही, झाडी नाही. आमच्याकडे आहे की नाही? उन्हाळ्यातही या तुम्हाला मस्त गारवा मिळेल. जर त्या खडकावर ते शक्य आहे तर ह्या 16 गावांमध्ये का शक्य नाही? सहज शक्य आहे. फक्त मानसिकता, मेंटॅलिटी, माइंडसेट तसा असायला हवा आणि तो माइंडसेट मला धनगरवाड्यामध्ये तयार करायचा आहे. पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपण ही शाळा नक्कीच इंटरनॅशनल दर्जाची करणार आहोत. खेड्यातल्या शाळांची अवस्था आज फारशी चांगली नाही, पण वारे गुरुजींसारखे काही शिक्षक त्याला अपवाद आहेत, जे जिल्हा परिषदेच्या शाळाही आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बनवून दाखवत आहेत. बाप कंपनीने आपल्या फ्युचर एक्स या प्रोजेक्टसाठी वारे गुरुजींना सोबत घेतलं आणि सुरुवात केली ती धनगरवाडीपासून. फ्युचर एक्स या प्रोजेक्ट अंतर्गत महाराष्ट्रातल्या शेकडो शाळांतल्या विद्यार्थ्यांना लहानपणापासूनच AI, सायबर सिक्युरिटी आणि आर्थिक साक्षरता अशा वेगवेगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. जे AI आणि आर्थिक साक्षरता आपल्याला आज सगळं शिक्षण झाल्यावर क्लासेस लावून शिकावी लागतात, ती जर शाळेतल्या वयातच मिळाली तर ही मुलं आर्थिक, सामाजिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रचंड सक्षम होतील, असा फ्युचर एक्सचा हेतू आहे. आणि त्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले वारे गुरुजी या विद्यार्थ्यांची शाळांची जबाबदारी घेत आहेत. ज्या वारे गुरुजींना तुम्ही आतापर्यंत फक्त वाबळेवाडी आणि जालिंदर नगरसाठी ऐकलं आणि पाहिलंय, ते वारे गुरुजी आता फ्युचर एक्सने निवडलेल्या शाळांसाठीही दिशा दाखवणार आहेत. story.com संगमनेर.